माझे टॉप 3 ची नावं रोज बदलतात. रोज रोज बदलतात. बरोबर. ती निघाली लव्हर गर्ल. तिचा तशीच पूर्ण होती. गेम लव्हर गर्ल आहे. आणि Actually, जेन्युइनली मी खूप करेक्ट बोललीये त्या. बाहेर पण तो माझ्या ब्लॉक लिस्ट मध्ये होता. आतमध्ये गेल्यानंतर पण तो माझ्या ब्लॉक लिस्ट मध्ये गेला. तसं प्रॉब्लेम हे होतं की मला जेन्युइनली दोन्हीही ग्रुप्स नाही आवडलेले. अगोदरची रुचिता झाली किंवा तन्वी घे किंवा राखी सुद्धा घे, ठीक आहे. या तिघांनाही तू दिलीस, तू भेटलीस, ठीक आहे. चालू आहे. आता मला चालत्या गाडीमध्ये उडी मारायची आणि चालत्या गाडीमध्ये उडी मारतो ना तर कधी-कधी पायाला लागतं. वाह! असं करत नाही की एकटे बसलेत किंवा काही हे करतायत. सगळे एकदम त्या कॉन्टेंटच्या चक्करमध्ये ग्रुपमध्येच बसलेले असतात. कसं आहे त्या घरात वन वर्सेस हाऊस कोणी होऊन नाही देत. जेव्हा त्यांना कळतं की कोण एकटं बसलंय जाऊन त्याच्या आजूबाजूला बसून जायचं. म्हणजे दिसायला नको की तो एकटा आहे. एकटा असेल तर तो ताकदवान दिसेल. सो नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर सिनेसृष्टीमधून आणि आज आपल्या सोबत आहेत नुकतेच बिग बॉसच्या घरातून एक्झिट केलेले पुढे आपले वाईल्ड कार्ड कंटेस्टंट संस्कृती साळुंखे. हाय संस्कृती, कशी आहेस? हॅलो, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. बिग बॉस बद्दल तर आपण बोलूच, पण त्या अगोदर आम्हाला जाणून घ्यायचं, सर्वांनाच जाणून घ्यायचं की कोण आहे संस्कृती, कोण आहे किंवा ती कशी आली आहे इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तुला आम्ही आतापर्यंत रियालिटी शोज मध्येच बघितलं, पण रिअल संस्कृती कोण आहे किंवा आतापर्यंत काय स्ट्रगल आला, कसं तुला कोणी सपोर्ट केलं इथपर्यंत आलीस? सपोर्ट ही एक खूप सुंदर गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये. माझ्या आय थिंक पूर्णच फॅमिलीनी, आई बाबा सगळ्या माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलेला आहे. कारण की माझी सुरुवात या इंडस्ट्रीमध्ये प्लॅन्ड नव्हती. खूप असं एक कोइन्सिडेंट किंवा एक ॲक्सिडेंट म्हणून माझी सुरुवात झालेली आहे इंडस्ट्रीमध्ये. पण म्हणतात ना थोड्या गोष्टी डेस्टिनी असतात, नशिबात लिहिलेल्या असतात, त्यामुळे होतात आणि खरंच तसं झालं. मी नुकताच अभ्यास संपवलेला माझा बॅचलर्सचा इन क्लिनिकल सायकॉलॉजी आणि माझा अब्रॉड मास्टर्सचा प्लॅन होता. तर मला जाण्याआधी फक्त 3 ते 6 महिने होते. त्याच्यात माझ्या मम्मीने मला सांगितलं, "अगं तुला तुझी हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, तुला करायची होती ना मॉडेलिंग, जरा जा मग तू जरा 1-2 बघ शोज वगैरे करून." तर मी एका पॅजंटमध्ये आलेली, मराठी पॅजंटमध्ये, आणि तेव्हा माझं मराठी अजिबात उत्कृष्ट नव्हतं. तर मी एकदम तुटक्या-फुटक्या मराठीमध्ये उत्तर दिलेलं. मी सिलेक्ट पण का झालेली मला माहिती नाही. आय थिंक त्यांना माझं वॉक आणि ते खूप आवडलेलं. पण माझं मराठी खूपच एकदमच खूप खराब होतं. पण तिकडनं मला ऑडिशनसाठी स्काउट झालं माझ्या पहिल्या रियालिटी शोमध्ये आणि त्या शो नंतर बॅक टू बॅक मला शो एवढे मिळाले की माझं मास्टर्स अब्रॉड जाण्याचं प्लॅन कॅन्सल झालं. आणि हा आता माझा 5वा रियालिटी शो आहे 2 वर्षात. तर आय थिंक एक पॅशन माझी बाहेर अशी पेटली जेव्हा मी माझा फर्स्ट शो केला आणि मला कळलं की जर माझी पर्सनॅलिटी लोकांना आवडते बघायला तर का त्याला पुढे नाही ठेवायचं, का त्याच्याने आपण एका प्लॅटफॉर्मवरती यायचं जिकडे आपल्याला भरपूर लोकांच्या समोर बोलायला भेटेल. कारण की माझं रिअल पॅशन हे सोशल वर्कमध्ये आहे. तर चेंजेस म्हणजे बदल घडवणं, रिफॉर्म्स आणणं आणि लोकांची मदत करणं हे माझं सगळ्यात मोठं पॅशन आहे. आणि हे सगळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमुळे एक प्लॅटफॉर्म मिळतो सगळ्या गोष्टींसाठी. तर नक्कीच एक ब्लेसिंग मला दाखवली आहे देवानी की जी संधी भरपूर लोकांना मिळत नाही ती मला मिळाली आणि या संधीचं नक्कीच मी चांदी करीन. पुढे जाऊन जे काही मला गोष्टी करायची आहेत, बदल घडवायचे आहेत, त्याच्यासाठी आता एक एवढा सुंदर प्लॅटफॉर्म मला मिळाला आहे, तर त्याचा मी वापर नीटपैकी करेन. नाही, खरंच ही बाजू माहीतच नव्हती कुठल्याच, मला नाही वाटत जास्त लोकांना माहीत होती आणि त्याबद्दल खरंच आम्हाला सुद्धा आता म्हणजे शॉक झाला आहोत. एनिवेज, सो तू बाहेरून आता बिग बॉस बघून आलेली, त्याशिवाय तुला रियालिटी शोचा सुद्धा एक्सपिरियन्स होता. काय स्ट्रॅटेजी घेऊन गेली होती? आणि स्ट्रॅटेजीज किंवा जस्ट इंडिव्हिज्युअल गेम? आय थिंक माझी पर्सनॅलिटीज माझी सगळ्यात लाईक एक स्ट्रॅटेजी आहे. कारण की झालं कसं की वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे एक डिसएडव्हान्टेज तर ठरलेलाच असतो की गेम चालू आहे. आता मला चालत्या गाडीमध्ये उडी मारायची आणि चालत्या गाडीमध्ये उडी मारतो ना तर कधी-कधी पायाला लागतं.
वा, वा, वा. आणि माझ्या पायाला तर खूप जोरात लागलं. कारण की माझा स्वभावच तसा आहे की मी ग्रुपमध्ये खेळू नाही शकत. आणि हा जो सीझन आहे हा पूर्ण ग्रुपवरती आहे. 2 कट्टर ग्रुप्स आहेत, त्यांची दुश्मनी आहेत. इव्हन तो आपण आतमधनं बघणार तर ह्यांची सगळ्यांची मिली बघत असते. बाकी टाईमला तर ह्यांची पूर्ण मिली बघत असते. पण टास्कच्या टाईमला किंवा गेमच्या टाईमला ह्यांची दुश्मनी दिसते. तर म्हणून माझं असं होतं की मी इंडिव्हिज्युअल गेममध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आणि ह्याच्या आधी पण जेवढे मी शोज केलेले आहेत सगळ्यांमध्ये मी एक इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणूनच बाहेर आली. मी कधीच कुठल्या ग्रुप वगैरेमध्ये पडली नव्हती. तर ते माझ्यासाठी अनुभव एक खूप डिसएडव्हान्टेजेस होतं. कारण की हे जर मी शोमध्ये आधी आली असती तर ही माझं ॲडव्हान्टेज झालं असतं किंवा स्ट्रेंथ झाली असती. पण कारण की आता त्या पॉईंटवरती आलेलो आपण गेमच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप चूज करणं खूप इम्पॉर्टंट होतं. कारण की कोणीही इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंगली नाही खेळू शकत होतं. सगळे ग्रुपचा सपोर्ट घेऊनच खेळत होते. म्हणून ती एक कुठे ना कुठे माझा डिसएडव्हान्टेज झाला. येस, आणि जसं पहिल्या वीकमध्ये ती चावी गेली, ते तू नॉमिनेट झाली, ठीक आहे. बट त्यातून अगेन सायकोलॉजिकली तू डिमोटिवेट न होता तू मोटिवेट झाली. तू बोललीस पण की नॉमिनेशनमुळे आता मला माझा गेम चेंज होणार आहे. ते काय नंतर तू गेम चेंज करायचं असं काय तू चेंज करायचं वाटलं तुला? आय थिंक चावी गेल्यानंतर मला भरपूर घरातल्या लोकांचा खरा चेहरा दिसायला लागला. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं आणि लोक तुम्हाला वाईट ट्रीट करतात, तेव्हा तुम्हाला कळतं की ते किती मतलबसाठी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. तर ते जेव्हा मला कळून आलं ना, तेव्हा मला सगळ्यांचा रिअल जो एक चेहरा आहे तो दिसायला लागला. की जेव्हा माझ्याकडे काहीच पॉवर नाहीये आणि ते मला असे ट्रीट करणार, तर जेव्हा माझ्याकडे पॉवर असेल, तेव्हा मी ह्यांना का एक्सेप्ट करायचं? असं माझ्याकडे एक डोक्यात आलेलं. त्याच्याहून पुढे पण मला माहिती होतं की हा एक गेम आहे. आणि हे लोकं सगळे ॲट द एंड ऑफ द डे कितीही मी प्रयत्न केला किंवा कितीही कुठल्याही वाईल्ड कार्डनी प्रयत्न केला, ह्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नेहमीच असणार की आम्ही आधीपासून खेळत आलोय. वाईल्ड कार्ड्सना पहिले काढा. ओके. तर ते पण एक मोटिवेशन होतं की आता त्यांना असं करायचंय, तर आपण ते करून देण्याच्या आधी जेवढे अडथळे टाकू शकतो तेवढे त्यांना टाकायला पाहिजे. तर ती एक खूप इन्सेन मोटिवेशन होती माझ्यामध्ये. पण जसं गोष्टी होत गेल्या, नक्कीच ती कुठे ना कुठे एक स्ट्रेंथ माझी कमी झाली. हे बघताना की मला ग्रुप चूज करायलाच लागेल, कारण की मी ग्रुप चूज नाही केला, तर मी गेम नाही खेळू शकणार. ओके. आणि कसं आहे, त्या घरात 1 वर्सेस हाऊस कोणीही होऊन नाही देत. जेव्हा त्यांना कळतं की कोण एकटं बसलंय, जाऊन त्याच्या आजूबाजूला बसून जायचं. म्हणजे दिसायला नको की तो एकटा आहे. एकटा असेल तर तो ताकदवान दिसेल. म्हणून ते भरपूर झालं माझ्यासोबत, की मी कुठे एकटी बसले असेल तर 2 लोकं येतील चुपचाप बाजूला बसायला. ते माझ्याशी बोलत पण नसतील, तरी पण येऊन बसणार. तर त्यामुळे आय थिंक खूप कन्फ्युजिंग एक नॅरेटिव्ह क्रिएट झाला, की अरे मी इकडे पण बसवते, तिकडे पण बसवते. पण असं नव्हतं. ॲक्चुअली माझं खूप कमी लोकांसोबत बॉन्ड झालेलं आणि ते होते ऑपोजिट ग्रुप्सचे. तर जर समजा फॉर एक्झाम्पल मी संकेतसोबत बसली आहे, तर संकेतचे सगळे ग्रुपवाले तिकडे येऊन बसणार. त्याला मला त्यांच्या ग्रुपशी काहीच मतलब नाहीये. पण मी संकेतशी बोलता बोलता असं वाटेल मी त्या ग्रुपमध्ये बसलीये. आणि तसंच जर इकडे एक्झाम्पल घेतलं की मी दीपाली ताईसोबत बसलीये, तर इव्हन दो मला बाकी कोणाशी काही लेणं देणं नाहीये, पण मी दीपाली ताईसोबत बसलीये तर त्यांचे ग्रुपवाले येऊन तिकडे बसणार, तर असं वाटणार मी त्यांच्यासोबत बसली. तर ती एक गोष्ट खूप कन्फ्युजिंग दिसणार, हे मी पण प्रेक्षक असते मला पण खूप कन्फ्युजिंग वाटली असती. पण ते घर आहेच एवढं छोटं, तिकडे 4 जागा आहेत इनमीन बसायला आणि तिकडे सगळे ग्रुप बनवूनच बसतात. कोणीही एकटं बसायला मागत नाही किंवा कोणीही तेवढं सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते आहे, की आपण 2 जण फक्त बसलो असेल ना, तर हे कंटेंट जाणार नाही. 5 लोकं बसले असतील आणि बोलत असतील ना, तर तो कंटेंट जाईल. हे खूप लोकांच्या मनात आहे तिकडे. म्हणून ते कधीच असं करत नाही, की एकटे बसलेत किंवा काही हे करतायत. सगळे एकदम त्या कंटेंटच्या चक्करमध्ये ग्रुपमध्येच बसलेले असतात. सो अगेन म्हणजे आता जे लाऊड कंटेस्टंट आहेत, खास करून म्हणजे अगोदरची रुचिता झाली किंवा तन्वी किंवा राखी सुद्धा घे, ठीक आहे. या तिघांनाही तू दिलीस, तू भेटलीस.
ठीक आहे, असं नाही ना. त्यामुळे हेही वाईल्ड कार्ड आम्हाला आवडलेले, असं वाटलेलं आता ही आली तर थोडं मजा येईल. पण कुठे काय म्हणजे काय चुकलं किंवा काय राहिलं? आय थिंक तेच आहे की हा माझा सीझनच नव्हता. मी टायमिंग पण माझं एकदम वेगळं होतं येण्याचं, प्लस तिकडचे डायनामिक्स पण तसे होते. मला जे रितेश भाऊ म्हटलेले धक्क्यावरती त्या गोष्टीसाठी मी सहमत नव्हती, की मी पेनिट्रेट नाही करू शकली, असं त्यांनी मला सांगितलेलं, की एवढं तुला 2-3 हफ्ते मिळाले, पण तू कुठलेही ग्रुप पेनिट्रेट करू नाही शकली. पण प्रॉब्लेम हे होतं, की मला जेन्युइनली दोन्हीही ग्रुप्स नाही आवडलेले. मला पटायचंच नाही, की हे बोलतात काय, करतात काय आणि मग नंतर करतात काय आणि बोलतात काय. मला ते ग्रुपचं ते लॉजिकच पटत नव्हतं. म्हणून मी जॉइन नाहीच करू शकत होती. पण बिग बॉस मला टास्कच्या टाईमला एका ग्रुपसोबत टाकून द्यायचे. आता टाकून दिलंय आणि मी ऑब्व्हियसली त्या ग्रुपमध्ये तर मला खेळायला लागेल ना 100%. तर मी माझं 100% दिलं तर असं वाटतंय की मी त्या ग्रुपसाठी खेळते. तर ते खूप असे छोटे-छोटे मिसअंडरस्टँडिंग्स पाईल अप झाले, ज्याच्यामुळे एक म्हणतात ना, एक मोठं नॅरेटिव्ह क्रिएट झालं आणि ते कुठे ना कुठे माझ्यासाठी खूप डिसएडव्हान्टेजेस होतं. ओके. सो जसं फर्स्ट वीकमध्ये जेव्हा तू आली, तेव्हा विशालने मेन्शन केलं, की यार मी हिला ओळखतो पहिल्यापासून. सो कसं म्हणजे अगोदरपासून तुम्ही कसे ओळखता? कुठे कशी भेट झाली किंवा काय? आमचं ॲक्चुअली त्यांनी मला अप्रोच केलेलं माझ्या एका पहिल्या शोच्या कास्टिंगसाठी. तर आम्ही असं प्रोफेशनल रिलेशनशिपच होतं. पण तेव्हा पण आमचं जरा त्याचा थोडा मीपणा आणि ते आहे ना, त्याचं हो, रिअल ते लाईफमध्ये तर पण ते आहे. जसा तो आतमध्ये आहे तसाच तो बाहेर आहे आणि म्हणून मला तो बाहेर पण आवडला नव्हता. बाहेर पण तो माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये होता. आतमध्ये गेल्यानंतर पण तो माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये गेला. तसं काहीच नव्हतं, की आमचं अशी मैत्री होती किंवा आमची ओळख होती. आमची ओळख ॲज प्रोफेशनल्स होती आणि तेही मला नव्हतं पटलेलं आणि त्यामुळे तेव्हा पण मी त्याला लांबच ठेवलेलं थोडंसं. ते तर घरात परत येऊन परत त्यांनी त्याचं ते सगळं दाखवून दिलं आणि मला रिफ्रेश केलं, की का मी ह्याला रिअल लाईफमध्ये पण ब्लॉक केलेलं. तेच त्यांनी मला बाहेर पण येऊन जे काही झालेलं म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे, की नाही बसू शकत तुम्ही त्याच्यासोबत. मी तर नाही बसू शकत बाबा. किती बोलायचं स्वतःच्याबद्दल, किती स्वतःला असा मोठेपणा दाखवायचा. माझं असं आहे, की जेवढा माणूस हंबल असतो आणि जेवढा डाउन टू अर्थ असतो ना, तेवढं आपण त्याला वरती बघतो. जो स्वतःलाच एवढं वरती बघतो, त्याला आपण कसं बघणार? गुड. सो जसं तू आता सायकोलॉजी बॅकग्राऊंडने येते आणि आम्ही बघितलं पण की डे 1ला तू रेवाला म्हणजे तुला सांगितलेलं की ओळख ही कशी मुलगी असू शकते किंवा तू म्हणजे इन शॉर्ट माणसं लवकर ओळखतेस की हा ही कशी आहे किंवा आतमध्ये काय चालू आहे यांच्या. तर मी काही नावं घेतो. तुला काय वाटतं यांना काय करायची गरज आहे? ठीक आहे, ते कसं आहे? पण ॲक्चुअली ते रेवाचा पॉइंटर मी आता जेव्हा लक्षात आणते, तर मी खूप करेक्ट बोललेली हो, तिच्याबद्दल. बरोबर. ती निघाली लव्हर गर्ल. तिचा तशीच पूर्ण होती. गेम लव्हर गर्ल आहे. आणि Actually, जेन्युइनली मी खूप करेक्ट बोललीये त्या सगळ्या डे गोष्टीबद्दल. 1 तेव्हा तू अगोदर भेटली नव्हती ना? नाही. तेव्हाच भेटली होती. तेव्हाच भेटलेली आणि मी तेव्हाच सांगितलं ही लव्हर गर्ल आहे, हिला अँगल करायला आली आहे आणि तिने तेच केलं. विदिन 2 वीक्स ते दिसलं. याह! गुड. सो आता मी यातली कामं नाव घेतोय. त्यातलं तू सांग काय करू शकतो? म्हणजे त्यांना तू काय सांगशील की तुम्ही काय केलं पाहिजे? अनुश्रीला काय सांगशील? अनुश्रीला मी हेच सांगेन, की तिचा गेम स्ट्राँग आहे, पण फ्लॅट चाललेला होता. तो आता तिने अजून पिकअप करायला पाहिजे अजून स्ट्राँगली आणि अ, आता तर मी नाहीये तिच्याकडे टार्गेट करायला. तर नक्कीच तिला एक स्ट्राँग टार्गेट चूज केला पाहिजे आणि जे काही तिचं तन्वीसोबत बॉन्डिंग आहे ना, ते बॉन्डिंगच्या पलीकडे पण तिला गेमच्या बारेमध्ये विचार करायला पाहिजे. ओके. तन्वीला काय सांगशील? तन्वीला सांगेन जास्त नात्यात न गुंतणं आणि तिचा स्वभाव जो आहे तो थोडासा कंट्रोल करणं. ओके. प्रभू? प्रभूला मी सांगेन स्वतःच्या स्टँडवरती अजून त्याला स्ट्राँगली उभं राहायला पाहिजे. थोडं कमी डिपेंडंट असलं पाहिजे आणि जसा तो गेम अप करण्याचा प्रयत्न करतोय ते करत राहायला पाहिजे. ओके. गुड. टॉप 3 मध्ये कोणाला बघतेस? माझी टॉप 3 ची नावं रोज बदलतात. रोज बदलतात. कारण की सगळ्यांचा गेम डे बाय डे चेंज होतोय आणि कुठे ना कुठे हे प्रिडिक्ट करणं खूप डिफिकल्ट होत चाललंय की टॉप 3 मध्ये कोण असणार. पण मला जर नाव घ्यायचंच आहे तर मला नक्कीच तन्वी आणि आरबी मधनं कोणाला एकाला टॉप 3 मध्ये बघायला आवडेल.
ओके, गुड. सो जसं आता आम्हाला कळालं की तू सोशली खूप ऍक्टिव्ह आहे, सोशल वर्कमध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे आणि आता जसा इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय त्यामुळे लोकांपर्यंत तू खूप इझिली पोहोचू शकते. हो. सो या पुढे तुझे काय प्लॅन्स आहेत किंवा सोशल वर्कच्या रिलेटेड असू दे किंवा इंडस्ट्रीच्या रिलेटेड असू दे, या पुढचे तुझे काय लाईनअप आहेत? माझे सगळे पुढचे प्लॅन तुम्हाला लवकरच कळणारच आहे. कारण की मी पण आता एका प्रिपरेशन फेजमध्ये आहे. भरपूर काही प्लॅन केलेला आहे. भरपूर काही बदल घडवायचे आहेत. एका खूप पॉझिटिव्ह अरिना किंवा एक पॉझिटिव्ह जागेवरती मला जाण्याचं खूप तयारी चालू आहे. तर नक्कीच ती लवकरच कळून येईल आणि तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटेल ते कळून, ते माहिती करून, ह्याची पण मला खात्री आहे. थँक्यू सो मच. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? सगळ्या प्रेक्षकांनी ज्याने मला खूप सारं प्रेम आणि सपोर्ट केलं आहे त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. असंच तुम्ही मला नंतर पण सपोर्ट आणि प्रेम करत राहाल ह्याची मला खात्री आहे. लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू.